नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 8वा हप्ता काही दिवसापूर्वी जमा झालेला आहे आणि त्यानंतर आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना लागलेली आहे। तर हा 9वा हप्ता नेमका तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याविषयीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू करणं गरजेचं आहे, स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर छोटीशी आणखीन एक सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा। कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा यासारख्या महत्त्वाच्या अपडेट मिस न होण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणं। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात अपडेट। तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा वितरित करण्यात आलेला आहे, परंतु बऱ्याच लाभार्थी शेतकरी बांधवांना 8व्या हप्त्याची रक्कम आणखीनही जमा झालेली नाही आणि 8व्या हप्त्याच्या वितरणानंतर 9व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा लाभार्थी प्रश्न विचारत आहेत। लाभार्थ्यांना हा 9वा हप्ता कधी मिळणार याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। साधारणपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो दर 4 महिन्यांनी जमा केला जातो। तुम्हाला माहीत आहे PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश या योजनेसाठी केलेला आहे। म्हणजेच काय तर PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव PM किसान योजनेसाठी पात्र आहेत ते शेतकरी बांधव नमोच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र ठरवले जातात किंवा पात्र असतात। आता 8व्या हप्त्याचे वितरण झालेलं आहे। PM किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा वितरित झालेला आहे। मग साहजिकपणे 22वा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर 22व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र आहेत महाराष्ट्रातील ते सर्व शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत। तर हा नमोचा 9वा हप्ता PM किसान योजनेच्या वितरणानंतर लगेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये जमा व्हायला पाहिजे। नियमानुसार कालावधी पूर्ण झालेला आहे। पहा, दर 4 महिन्याने 2000 रुपये एवढी रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते। PM किसान योजनेचे सुद्धा वर्षाला 6000 रुपये आणि नमोचे 6000 रुपये अशा पद्धतीने 12000 रुपये शेतकरी बांधवांसाठी या 2 योजनांच्या माध्यमातून दिले जातात। आता PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि या 22व्या हप्त्यासाठी जे पात्र ठरलेले आहे शेतकरी बांधव ते नमोच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र ठरलेले आहेत। मग नेमकी अडचण काय आहे हप्ता वितरणासाठी, तर या ठिकाणी पहा, जी 22व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत त्या 22व्या हप्त्याच्या पात्र शेतकऱ्यांची यादी आणखी राज्य शासनाकडे आलेली नाही। ही यादी जोपर्यंत राज्य शासनाकडे जमा करण्यात येणार नाही, राज्य शासनाकडे येणार नाही, तोपर्यंत या शेतकरी बांधवांसाठी नमोच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी निधीची तरतूद केली जाणार नाही किंवा निधी मंजूर केला जाणार नाही। निधी मंजूर केल्यानंतर एक ऑफिशियलरित्या शासन निर्णय निर्गमित करणं गरजेचं आहे। शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर ही प्रोसेस सुरू होते आणि त्यानंतर मग थेट DBT लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते। आपण पाहिलेलं आहे, या ठिकाणी पाहू शकता PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र होते त्या शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 89.74 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली होती पोर्टलवरतीच पहा। त्याचबरोबर मंजूर निधी जो होता 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी तर रक्कम आहे 1798 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता 8व्या हप्त्यासाठी। 9व्या हप्त्याची रक्कम अद्याप मंजूर झालेली नाही। 9व्या हप्त्याची रक्कम मंजूर झाल्याच्या नंतर ही प्रोसेस सुरू होईल। साधारणपणे आता कालावधी पूर्ण झालेला आहे 4 महिन्यांचा, त्यामुळे हा हप्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होणं अपेक्षित आहे। पाहू आता ही नेमकी प्रोसेस कधी सुरू होते। ही प्रोसेस जशी सुरू होईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।